5 raised to 2 into n plus 6 into 25 raised to 2n minus 7 divided by 125 raised to 2 raised to n. काय सांगितलंय, जेव्हा पण हे प्राईम फॅक्टर्स नसेल, प्राईम नंबर्स नसतील, त्यांना काय करून घ्यायचं, प्राईम नंबर्स. 25 कसं लिहू शकतो आपण, 5 चा स्क्वेअर, आणि 125 कसं लिहू शकतो आपण, 5 चा क्यूब. 5 into 5 into 5 तेच केलेलं आहे इथे. सो 25 हां इथे काय नाही, मग 2n minus 7 आहे. इथे काय केलं त्यांनी 2 ने मल्टिप्लाय केला ह्याला, तो काय आला, 5 चा स्क्वेअर आला ना. मग 5 into 5 raised to स्क्वेअर raised to 2n minus 7 आहे. तर पॉवरचा पॉवर आहे, पॉवर गॉट मल्टिप्लाइड 4n minus 14. इथे काय आला, मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 2 into n काय आला, 2n. 2 6 जा 12. 125 काय येणार, 5 क्यूब. क्यूबचा 2n पॉवर रेस्ट टू पॉवर, हे सांगू का, हे आलं 5 क्यूब रेस्ट टू 2n. पॉवरचा पॉवर आहे, पॉवर गॉट मल्टिप्लाइड 3 2 जा 6. हा काय आला 5 रेस्ट टू 6n. कळलं. मग 2n बेस सेम आहे, पॉवर्स गॉट ॲडेड. सो 5 रेस्ट टू 2n प्लस 4n काय येणार आहे, 6n प्लस 12 मायनस 14. प्लस 12 मायनस 14 इज वॉट, -2. करेक्ट, व्हेरी गुड. तो काय येणार आहे, 6n मायनस 2. डिनॉमिनेटरला काय आला, 5 रेस्ट टू 6n. आता पुन्हा बेस सेम आहे, डिव्हिजन आहे, पॉवर्स गॉट सबट्रॅक्टेड. यांनी काय केलेलं, ओके ह्यांनी डिस्ट्रीब्यूट करून घेतलेलं आहे. हा बेस सेम आहे, पॉवर्सचं सबट्रॅक्शन आहे, तर पॉवर्स काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूट होणार आहे. हा उलटा फॉर्म्युला वापरला, a raised to m into a raised to n इज इक्वल्स टू काय असणार आहे, a raised to m plus n असतो. मग उलटा वापरला, a raised to m plus n काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूट करून दिले त्यांनी. 5 raised to 6n into 5 raised to -2. आता इथं काय येणार आहे, हा -6n आहे, प्लस 6n आहे, वरती जाताना -6n येणार आहे. तर 5 raised to 6n minus 6n काय झाला तुझा, 5 raised to 0. म्हणजेच काय आला तो 1. मग राहिला काय शिल्लक तुझं, 5 raised to -2. पुन्हा निगेटिव्ह पॉवर आहे, आपल्या क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय. तो काय आला 1/5 स्क्वेअर, म्हणजेच काय आला 1/25. कळलं.